तर त्यावेळेला तिनं हे लक्षात घ्यायचं आहे की माझं लग्नच जर आता वयाच्या 30मध्ये झालं आहे तर मला बाळ होणं जे आहे ते वर्षभरामध्ये होणं गरजेचं आहे. कारण जसं तिची हेल्थ आहे ती हेल्दी असणं खूप महत्त्वाचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती जर हेल्दी असेल, त्या क्वालिटीचे स्पर्म्स असतील, ओवाज असतील, तर त्यानुसार बाळ जे आहे तर ते बाळ पण त्यानुसार असणार आहे. त्यामुळे ते म्हणजे तिची ही मेंटॅलिटी जी आहे की नाही नाही आत्ता लग्न झालं आहे मग मी 2-3 वर्ष थांबेल, तर तसं म्हणजे मग 35 नंतर ती विचार करेल तर ते योग्य नाही आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा विचार केला जर आपण की आज मूल जर मला वाढवायचं आहे किंवा ते सेटल करायचं आहे तर माझं एज त्यावेळेला काय असणार आहे. म्हणजे मी जर समजा माझ्या वयाच्या 35व्या वर्षी जर मला मूल झालं तर माझ्या जबाबदाऱ्यांमधनं मी 60पर्यंत पण मोकळी नाही होणार. ते 25 वर्षाचं होईपर्यंत त्याचं एज्युकेशन चाललं आहे त्याचं, मग तो स्ट्रेस तुम्ही लाईफ लाँग कॅरी करणार का.